मी सध्या आलेली आहे नागपुरातील रामनगर परिसरातील श्रीराम मंदिरामध्ये आणि याच मंदिरामध्ये 18 जुलैला जो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा श्री रामरक्षा पठणाचा कार्यक्रम होणार आहे। स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते या रामरक्षा पठणासाठी नागपूरमध्ये येणार आहेत आणि मंदिर प्रशासनाच्या वतीनं त्यांना परवानगी देखील देण्यात आलेली आहे। फक्त सांगण्यात असं आलेलं आहे की या मंदिराच्या परिसरामध्ये कुठलीही राजकीय घोषणाबाजी किंवा भाषणे करता येणार नाही अशी स्पष्ट सूचना संजय राऊत यांना देण्यात आली आहे मंदिर प्रशासनाच्या वतीनं आणि त्यावर त्यांनी सहमती दर्शवल्याचं देखील मंदिर प्रशासनाने सांगितले आहे। याशिवाय युवा सेनेकडून कोणतेही आंदोलन किंवा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्यास त्यासाठी देखील वेगळी प्रशासकीय परवानगी देखील घेतली जाणार आहे असं संजय राऊत यांनी मंदिर प्रशासनाला स्पष्टपणे सांगितल्याचं देखील सांगण्यात येत आहे। दरम्यान याच मंदिरालगत 22 जुलैला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महायज्ञ जो आहे 56 कुंडीय जो आहे महायज्ञ होणार आहे आणि तो मंदिराच्या बिलकुल बाजूलाच NITचं हे मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये हा महायज्ञ होणार आहे। यावर मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे की मंदिराच्या परवानगीची या महायज्ञाला गरज नाही, कारण हा परिसर जो आहे मैदानाचा परिसर आहे हा मंदिर प्रशासनाच्या जो आहे मालकीचा नाही किंवा त्यांच्या अंडर तो येत नाही। NITचा असल्यामुळे त्या कार्यक्रमाशी मंदिर प्रशासनाचा किंवा मंदिराचा ट्रस्टचा कुठलाही संबंध नाही आहे। संजय राऊतांचा काल फोन आला। मी त्यांना म्हटले की माझा नंबर कुठून मिळाला, तर म्हणे काकासाहेब तुमचा नंबर मला मिळू शकतो, अत्यंत अरबीनी बोलले ते, आणि तुमचं सहकार्य हवं म्हणे। म्हटलं संजय तू हिंदू आहे मी हिंदू, तू राम भक्त मी राम भक्त, तर रामरक्षा म्हणण्याकरता कोणाची परवानगी घ्यायची काही गरज नाही आहे। पण म्हटलं राम मंदिरात येऊन जर कोणी काही नारे लावले, कोणाला शिव्या दिल्या, भाषणं दिली, आंदोलन केलं, तर ते राम मंदिराचं पावित्र्य, कोणत्याही मंदिराचं पावित्र्य त्यांनी भ्रष्ट होतं, तर तेवढं तुम्ही करू नका। त्यामुळे नाही म्हणे आम्ही रामरक्षा म्हणायला फक्त येऊ, उद्धवजी येतील रामरक्षा म्हणतील आणि नंतर जो कार्यक्रम आहे तो म्हटलं तुम्ही मंदिर परिसराच्या बाहेर घ्या, कारण रस्त्यावर जर कार्यक्रम घ्यायचा असेल तुम्हाला तर काल युवा सेनेचे काही लोक आणि शिवसेनेचे काही जे उबाटाचे लोक ते आले होते, त्यांनाही सांगितलं की तुम्ही प्रॉपर प्रशासन आणि पोलीस यांच्याकडनं परमिशन घेऊन तुम्हाला जे आंदोलन करायचे जे काय करायचं ते मंदिराबाहेर करा। पण बरं या सगळ्या गोष्टींवर मग त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि ते इथं आंदोलन करणार आहेत। त्यांनी म्हटलं की आपण आज ते नागपुरात येतात आहे, उद्या आपण भेटू म्हणे काकासाहेब आणि आपण ठरवू। तर मी त्यांना हेच सांगितलं की तुम्ही आमचा तो स्टँड आहे। काल आमची नेमकी मंथली मीटिंग होती विश्वस्तांची, त्याच्यामध्ये आमचा सगळ्यांचा हा पहिलेपासून हा स्टँड राहिला आहे की हे मंदिर आहे, इथे रामरक्षा हनुमान चालीसा म्हणायला परवानगीची गरज नाही। पण आमची एक अपेक्षा होती की जर यांचे 400-500 लोक येणार असतील, त्यांनी आम्हाला ऑफिशियली अजूनही इन्फॉर्म केलं नाही आहे, त्यांचं पत्र काही नाही। काल संजय राऊतचा फोन फक्त आला मला, पण इथे जर एखादा तेव्हाच कार्यक्रम राहिला असता, दोन्ही कार्यक्रम क्लॅश झाले असते, तर केव्हाही कार्यक्रम घ्यायचा असेल आणि तो जर 500-700, 1000-2000 लोकांचा असेल तर त्यांनी आधी कळवायला हवं होतं, अशी फक्त आमची अपेक्षा आहे। पण कोणत्याही रामभक्ताचं रामरक्षा म्हणण्याकरता आमच्या राम मंदिरात स्वागत आहे। उद्धव ठाकरे आले तर त्यांचं स्वागत कराल? नाही, रामभक्तात राम मंदिरात जोही येतो त्या सगळ्यांचं स्वागत होतं। आता हे कंडिशन्स त्याच आहेत ना की इथे रामरक्षा पठण आणि कंडिशन्स रस्त्यावर काय कुठल्या कंडिशन काय कंडिशन्स? त्यांना सांगितलं की तुम्ही इथे या, रामरक्षा म्हणा, आम्ही तुमच्यासोबत रामरक्षा म्हणू, पण त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही आंदोलन करायचं आहे ते तुम्ही रस्त्यावर कुठे बाहेर मंदिराच्या बाहेर कुठेही करा। त्यांनी काही विचारणा केली आहे का, मागणी केली आहे का? नाही, तिथे आता आपले मुख्यमंत्री जे आहेत त्यांचा 56वा वाढदिवस आहे म्हणून आपले माजी आमदार संदीप जोशी एक 56 कुंडी लक्ष्मी नरसिंह काहीतरी महायज्ञ करणार आहे। नरसिंह हे देवांचं त्यांचं कुलदैवत आहे, त्याच्यामुळे 56 जातीचे लोक 8:30 ते 11:30 शनिवारी तिथे 22 तारखेला 22 जुलैला बसून तिथे यज्ञ करतील आणि मग 12 वाजेनंतर त्याची तिथे पूर्णाहुती होऊन महाप्रसाद होईल। तर त्याच्याकरता कदाचित नितीन गडकरी येऊ शकतात। तर त्यांना विचारलं मी मंदिरात येणार असाल तर आम्हाला तुम्ही परवानगी मागा, कारण म्हणजे हा नियम सगळ्यांकरताच आहे। पण ते म्हणे आम्ही मंदिरात कोणीच येणार नाही आहे, आले तर लोक दर्शनाला येतील,
पण त्याचा काही उत्सव किंवा कार्यक्रम आमच्या मंदिरात होणार नाही. आणि तो कार्यक्रम म्हणजे मंदिराच्या बाजूला होईल देवेंद्रजी. तर मंदिरात ते NITचं ग्राउंड आहे, त्याच्यावर आमचा काहीच हक्क नाही आहे. NITने ते ग्राउंड कोणालाही दिलं तर ते आम्ही त्याला काहीच करू शकत नाही, कारण NIT काहीतरी 10,000 रुपये पर डे भाडं घेऊन ते भाड्याने देत असते. त्याच्यामुळे तिथे विविध कार्यक्रम नेहमीच होत असतात. पण तो कार्यक्रम 22 तारखेला आहे. तो 22 जुलैला, कारण 22 जुलैला वाढदिवस आहे देवेंचा. आणि त्या संदर्भात भाजपकडून तुम्हाला कुठली परवानगी मागण्यात आलेली नाही? नाही, कारण आमच्या परवानगीचा प्रश्नच नाही ना, कारण ते ग्राउंड आमचं नाही आहे. तर शिवसेनेने त्या जागेवर मांडली तरी तो त्यांचाच विषय आहे. नाही, तो NITचा प्रशासन पोलीस यांचा विषय. काल अंबाझरीचे विनोद गोडबोले आहे जो ठाणा इंचार्ज, तोही पोरगा आला, तो म्हणे काका काय आहे. म्हटलं इथे जर काही प्रॉब्लेम झाला तर त्याची पोलिसांनी दखल घ्यावी, तर तुम्ही तुमचा इथे बंदोबस्त ठेवायला पाहिजे. आता हे दोन्ही जे कार्यक्रम होणार आहेत त्याकडे सर्वांचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.